मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या व्यंगात्मक टीकेवरून बावनकुळे व्यथित झालेत. आपण कुठेही जातीभेद केला नाही, उलट 22 लाख जात प्रमाणपत्र देण्याचं काम केलं तरी माझ्या शरीरावरून व्यंग केला जातो असं बावनकुळे म्हणाले. पाहूयात. येताडावरचं चित्र नसतं ते असं केलेलं ते मोहन जेतोड हडप्पा असा यागळा दिसतो कसला बनू. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय. माझाही परिवार आहे. माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. मनोज जरांगे पाटील महसूल मंत्री बावनकुळेंच्या शरीरयष्टीवरून जाहीरपणे सभांमधून व्यंग करतायत. त्यावरून बावनकुळेंनी खंत व्यक्त केली आहे. माझाही परिवार आहे, माझ्याशीच असं का वागता, असा उद्विग्न सवाल बावनकुळेंनी केलाय. मराठा समाजाला पटलं पाहिजे असा डाव टाकायचा. डावा खोला गेला बावनकुळे. येताडावरचं चित्र नसतं ते असं केलेलं ते मोहन जेतोड हडप्पा असा यागळा दिसतो कसला बनू. त्याच्या पायात फक्त घुंगरू पाहिजे. राईट शोभून दिसतो एक घागरमाळ बैलाची आणि नुसता फोटो काढायचा सारखा दिसत. मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कुणाची वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होते, नक्की मनामध्ये खंत आहे. पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये पेशन्स, संयम असला पाहिजे. सरकारी पक्षाच्या लोकांनी संयमाने वागलं पाहिजे. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय. माझाही परिवार आहे. माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहेत, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे. माझी आई 3 वर्षापूर्वी गेली. आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कोणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं. सोलापूर आणि बीड मधील 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आले. त्यासाठी जरांगेंनी महसूल मंत्री बावनकुळेंना जबाबदार धरलंय. मात्र आपण कोणतंही पत्र दिलेलं नाहीये, तर आलेल्या तक्रारीवरून निवेदनावर चौकशी करा एवढंच लिहिलं आणि त्यानंतरही जात प्रमाणपत्र रद्दही झालेलं नाही असं बावनकुळेंचं म्हणणं आहे. स्वतः बावनकुळेंनी मान्य केलं की मी पत्र दिलंय म्हणून. मीडियात स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय. मान्य सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे, नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकारी सरकारला हस्तक्षेप करतात नाही. बावनकुळेचं पत्र काय, हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेंनी पत्र दिले. आता 22,20,000 प्रमाणपत्र दिल्यावर एका प्रमाणपत्राची तक्रार माझ्याकडे आली. त्यावर मी चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करा एवढंच लिहिलं आहे. आणि ते लिहिल्यावरही काही प्रमाणपत्र रद्द झालं नाही. ते प्रमाणपत्र क्लिअर झालं आहे. म्हणजे महसूल खात्याने एकही प्रमाणपत्र रद्द केले नाही. महसूल खात्याचं काम जात प्रमाणपत्र देण्याचं आहे. जात पडताळणी हे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येतं आणि ही समिती सुद्धा कोर्टाच्या अखत्यारीत काम करते. तसंच महसूल विभागाने 22,20,000 कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप केल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय. फडणवीसांनी सांगितलं बावनकुळे काय चित्र पाठवलंय बावनकुळे रद्द करायला. लहानपणी त्याच्या आईने दूध फुकून पाजेलं होतं नव्हतं, त्याला गरम पाजेलं एवढ्याले होतं झाले. त्याचे थोडं फुकून पाज होतं का गरमच पाजेलं याला. त्यांनी थोडं हेल्मेट लावलं पाहिजे. थुका उडतो त्याचा बोलताना असा एवढ्याला होतं ते का जनाराच्या कळपातलं जनार आणलंय. माझ्या मराठ्यांचा नाद करू नको का बावनकुळे, तुला सांगतो. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये 22,20,500 कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही दिले आहे. व्हॅलिडिटी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. व्हॅलिडिटी डिपार्टमेंट हे अर्धन्यायिक आहे, ते सामाजिक न्यायाकडे येतं. पण महसूल खात्याने इतकं काम केल्यावरही जर माझं व्यंग होत असेल तर याला काही मार्ग नाही आहे. जरांगेंची रात्री सोलापूरच्या तांदूळवाडीत सभा पार पडली. याही सभेत पुन्हा जरांगेंनी बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका केली आहे. काय प्राणी हो, अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितलेला आहे, त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की. सोपं नाही बा बावनकुळे. तुला अन्याय केलाय मराठीवर, माझ्या लेकरावरती. माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे,
त्यांना असं वाटतं की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे. नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. खरं तर मी कधी वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही. जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळेंनी स्वतःच्या कुटुंबाचाच दाखला दिला. मी स्वतः तेली आहे, पत्नी कुणबी आणि सून मराठा आहे असं बावनकुळे म्हणाले. माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे. आपली माझी सूनबाई मराठा आहे. त्यामुळं कधी आम्ही मराठा कुणबी तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. जरांगेंनी पुन्हा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक दिली आहे. पण अंतरवालीतलं आंदोलन मुंबईतही येईल. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय. वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही, पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो, कारण वर्षा निवासस्थान आमचं नाही का? या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा. फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो. का पोरांना येऊन द्यायचं नाही? याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांच्या नाहीत का? मला वाटतं तुमच्या ऐकण्यात काहीतरी फरक आहे. ते वरच्यावर आंदोलन करू असं, कारण त्यांचे आंदोलन वरच्यावर असतात. तर कदाचित ते वर्षावर चुकून आलंय की नाही माहीत नाही. आणि अशा धमक्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे काय आम्हाला संघर्ष करायचा नाही, पण असं घुसू बिसू इथे आम्ही पण मुंबईत आहोत ना. आणि वर्षावर ते घुसणं फार लांबचा विषय आहे. त्यांनी वरच्यावर आंदोलन करत राहावे, पण वर्षावर घुसायची भाषा करू नये. गेल्या वर्षीही जरांगेंनी मुंबईमध्ये उपोषण केलं होतं. आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलनाची तयारी असल्याचं आणि तेही वर्षा बंगल्यावर येऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय. पुण्याहून योगेश बोरसेसह रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.